नमस्कार, मी विशाल पाटील। काही पौराणिक कथा कधी काळी तुमच्या वाचनात किंवा ऐकण्यात आल्या असतीलच। यातील एक कथा आहे भक्त पुंडलिकाची, ज्यांचं वास्तव्य जवळपास 6व्या शतकाच्या आसपास असल्याचं बोललं जातं। असं ऐकलं होतं की संत पुंडलिक हे त्यांच्या जन्मदात्यांचे खूप मोठे भक्त होते। त्यांचे आवडते म्हणजेच श्रीकृष्ण हे पुंडलिकांची भक्ती पाहून प्रसन्न झालेले। श्रीकृष्ण रुक्मिणीसह प्रकट झाले आणि त्यावेळी कृष्णानं पुंडलिकाला सांगितलं की आम्ही तुझे आतिथ्य स्वीकारण्यासाठी आलेलो आहोत। यावर पुंडलिकानं सांगितलं की वडील झोपलेले असून आपण या विटेवरती उभे राहा आणि त्यांची वाट पहा। कृष्णानं आपल्या भक्ताची आज्ञा पाळली आणि कमरेवरती हात ठेवून तो विटेवर उभा राहिला आणि तेव्हापासूनच श्री विठ्ठलाचं सावळं मूर्ती रूप लोकप्रिय झाल्याचं ऐकण्यात येतं, बोलण्यात येतं। दरम्यान शेकडो वर्षांपासून होणाऱ्या चरण स्पर्शामुळे मूर्तीची झीज होतीये, त्यावरती होणारे षोडशोपचार यामुळे त्याची झीज होतीये। यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। वारंवार होणारी मूर्तीची झीज कमी होण्यासाठी 2009 साली विठुरायाची महापूजा बंद करण्यात आली। तसंच काकड आरतीमुळे आणि त्यावेळी मूर्तीवरती दही, मध, साखरेचा अभिषेकही बंद करण्यात आला। या महापूजा बंद होऊन 15 वर्ष झाली तरी देखील मूर्तीची झीज थांबत नाहीये। 2020 मध्ये कोरोना काळात तर मूर्तीवर शेवटची रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली होती। आता 5 वर्षांनी पुन्हा ही प्रक्रिया करावी लागणार आहे। ज्ञानोबा माऊलींचा गजर करत असंख्य वारकरी समुदाय पंढरपूरची वाट धरत असतो। फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अवघ्या कर्नाटकातूनही भाविक आपल्या लाडक्या विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। चंद्रभागेच्या तीरी उभा असलेल्या विठुरायाच्या चरणांवर आपला माथा ठेवता यावा यासाठी वारकऱ्यांची धडपड सुरू असते। मात्र या गोष्टींमुळे तसंच मूर्तीवरील दुग्धाभिषेक आणि वातावरणामुळे विठ्ठल मूर्तीची झीज होऊ लागली। त्यावर उपाय म्हणून पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने गेल्या 37 वर्षात 4 वेळा मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली। आता 5व्यांदा मूर्तीवरती इपॉक्सी प्रक्रिया करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिलेल्या आहेत। तर इपॉक्सी प्रक्रिया नेमकी काय असते ते आधी आपण समजावून घेणार आहोत। तर इपॉक्सी प्रक्रिया जी होणार आहे ती म्हणजे काय, तर पूर्वी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया केली जात होती। मात्र वज्रलेपामुळे मूर्तीचा चेहरा इतर भागाचा आकार बदलू लागला होता। त्यामुळे आधुनिक रासायनिक प्रक्रिया अर्थात इपॉक्सी केली जात असते आणि इपॉक्सी मध्ये रासायनिक लेप लावून मूर्तीवरती कोटिंग केलं जातं। 19 फेब्रुवारी 1988 मध्ये पहिल्यांदा इपॉक्सी प्रक्रिया करण्यात आली। तर 24 मार्च 2005 मध्ये मूर्तीला सिलिकॉन लेप देण्यात आला। तर 2012 मध्ये पुन्हा एकदा रासायनिक लेपन अर्थात इपॉक्सी केली गेली। तर कोरोना काळामध्ये 2020 मध्ये चौथ्यांदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली होती। तर एकंदरीतच विठ्ठल मूर्तीवरती रासायनिक प्रक्रिया नेमक्या काय आणि कशा केल्या जातात ते तर आपण पाहिलं। मात्र मूर्तीवरती इपॉक्सीच्या रासायनिक प्रक्रियेबाबतचा निर्णय होत असल्यानं मंदिर समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे त्यांचं या सर्वांबाबत नेमकं काय म्हणणं आहे हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावर अद्याप असा कोणताही निर्णय झाल्याचं अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांनी सांगितलं। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबतची सावध भूमिका देखील आपण पाहणार आहोत। लोक ज्यावेळेस दर्शन घेतात, ज्यावेळेस स्पर्श होतो, अभिषेक होतो, त्यावेळेस काही प्रमाणात मूर्तीची झीज झाली असं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं मत आहे। तर पुढची जी रासायनिक प्रक्रिया आहे
ती रासायनिक प्रक्रिया करावी असं त्या लोकांचं मत आलेलं आहे. अजून मंदिरे समितीच्या समोर त्याची बैठक झालेली नाही. ती ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगू. तर दुसरीकडे वारकरी पाईक संघाचा या प्रक्रियेला विरोध दिसतोय. पंढरपूरची स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती ही दरवर्षी रंगरंगोटी करण्यासाठी गणपतीची मूर्ती नव्हे अशी आक्रमक प्रतिक्रिया वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी दिली आहे. त्यांचं म्हणणंही पाहूयात. मंदिर समितीला पत्रव्यवहार करून सदर मूर्तीची तज्ञांच्या सोबत पाहणी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आणि खरोखरच मूर्तीला अशा प्रक्रियेची गरज आहे का, आणि जर कोणती प्रक्रिया सुधारण्याची त्या ठिकाणी करायची असेल पुढच्या 200, 500, 1000 वर्ष त्या मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीची दीर्घकालीन टिकणारी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्षी आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे. आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार. आणि याच संदर्भामध्ये आपल्या सोबत चर्चेसाठी या क्षणी जोडले गेलेले आहेत प्रक्रियेला विरोध असलेले वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर, श्री महंत सुधीर दास, तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटीलही आपल्या सोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत. मी अर्थातच आजच्या या चर्चेची सुरुवात श्री महंत सुधीरदास आपल्यापासून करणार आहे. महंत, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे असलेली जी माऊली आहे तिच्या संवर्धनासाठी, तिला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया करणं गरजेचं असतं. मात्र अशा वेळेला दुसरा एखादा उपाय नव्हे का? त्यावरून असलेली मतमतांतर काय आहे? अगदी थोडक्यात सुरुवातीला आपल्याकडून जाणून घेईल. महंत, असं आहे की भगवान विठ्ठलाची ही जी मूर्ती आहे तर मूर्तींचे साधारणतः 4 प्रकार असतात. मला थोडा अगदी विस्तृत विषय आहे, अभ्यासपूर्ण मला काही सांगायचं आहे. बोला. मूर्तींचे वास्तविक 4 प्रकार असतात. त्याच्यामध्ये भोग मूर्ती, योग मूर्ती, वीर मूर्ती आणि अभिचारक मूर्ती. आपली जी ही विठ्ठलाची मूर्ती आहे ही योग मूर्ती म्हणून ओळखली जाते. बरं. विठ्ठलाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही वालुकाश्म दगड जो आहे त्यातनं हे स्वयंभू प्राकट्य मांडलं गेलंय. मूर्तीचे निर्माते कोण आहेत, मूर्ती घडवली कोणी किंवा काय याबाबतचा उल्लेख सापडत नाही. दबा देगलूरकरांनी यावरती मोठं विस्तृत लिखाण केलंय. अनेक संतांनी ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकोबारायापर्यंत सर्वांनी याविषयी लिहिलंय. मुख्य असं आहे की मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याकरता धर्मशास्त्रीय ज्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये प्रतिष्ठा मौतिकम, प्रतिष्ठा महोदधी, प्रतिष्ठा निर्वाण, प्रतिष्ठा मयूख यामध्ये जीर्णोद्धार विधी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की प्रतिमानाम शिरो ललाट कर्ण नासिका चिबुक ग्रीवा बाहू पादादी जानू उत्तमांगानाम कर्णानाम हस्तपांगु अंगुली मध्यमांगानाम जीर्णतया भंगे वा जीर्णोद्धारे निर्दिष्टा हे आहे. परंतु पुढे जाऊन ते असं म्हणतायत की अयम जीर्णोद्धारा हा स्वयंभू महापुरुष निर्मित स्थापित सिद्ध लक्षणानाम किंवा सिद्ध मूर्ती. तर भगवान पांडुरंगाची जी मूर्ती आहे ना ही सिद्ध मूर्ती आहे आणि या मूर्तीवरती आपण गेल्या 30 वर्षापासून केमिकल रिएक्शन्स पार्ट ऑफ व्ह्यू जे काही लेपन करतोय ना तर मला असं वाटतंय त्याच्यामुळे मूर्तीची जास्ती झीज होते. आपण जर पूर्व इतिहास पाहिला आतापर्यंत म्हणजे याच्या पूर्वी बडवे उत्पात वगैरे ही जी सगळी मंडळी पूजनाचं पाहत होती तर त्यावेळेला तर अक्षरशः म्हणजे 2-2, 3-3 वेळेला अभिषेक त्या ठिकाणी होत असे. परंतु मूर्तीचं जे धर्मशास्त्रीय प्रकरण आहे या प्रकरणामध्ये केमिकल असलेलं, रासायनिक प्रक्रिया असलेलं कुठलंही द्रव्य त्या ठिकाणी वापरू नये असं धर्मशास्त्र सांगते. कारण मूर्ती ही ज्याला त्रिकाळ अर्चन आहे, ज्याला पूजा आहे, पाद्य अर्घ्य, त्याचप्रमाणे काकडा आरती आहे, शयन आहे, साम्य आहे इत्यादी ज्या उपचार पूजा आहेत तर ती मूर्ती प्रत्यक्ष प्राणानाम प्रतिष्ठिता भवती. तिची प्राणप्रतिष्ठा झालेली असते. स्वयंभू मूर्ती जरी असली तरी नित्य उपचाराच्या म्हणजे त्या उपचाराच्या मध्ये जर केमिकल ऑब्स्टिकल्स करून बरोबर जर तिथे ती मूर्ती कव्हर केली गेली
तर मूर्तीचे जे प्राण आहेत, जे स्पंदन आहेत, जो भक्तांना त्याचा जो प्रसाद मिळायचा असतो नक्की नक्की. ते मिळणं बंद होतं. म्हणून एकच मिनिट, तर तिथे असं सांगितलंय की जी वैयक्तिक जी एक प्रक्रिया राबवली जाते काही लोकांच्या हट्टासामुळे, अर्थात आता अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही त्याबाबत अजून प्रक्रिया केली नाही, परंतु मागचे जे 4 जीर्णोद्धार झाले किंवा जी रासायनिक प्रक्रिया झाली, मला असं वाटतंय की त्यामुळे मूर्ती जास्ती खराब झाली. जर का ती आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेल्या उपचाराप्रमाणे त्याच्यावरती जर पूजन केलं असतं, त्याच्यावर जर लेपन केलं असतं, तर ती मूर्ती एवढी खराब झाली नसती. कारण आमच्याकडे देखील काळाराम मंदिराची रामाची जी रामरायाची मूर्ती बरोबर आहे, आहे. ती आणि विठ्ठलाची मूर्ती 99% साम्य असलेली आहे. त्यामुळे या मंदिराला जो प्रश्न उपस्थित होतो तो आमच्याकडे देखील आहे. त्यामुळे आम्ही बरोबर, फक्त यावरती आपण एकादशीलाच सगळ्यांनी मिळूनच उपाययोजना करायला हव्या. खरं तर यावेळेला ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मी आपल्याकडे येईन. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, आत्तापर्यंत आपल्या विठू माऊलींचं जे रूप आहे ते जसंच तसं राहावं ही प्रत्येकाची इच्छा असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आजपर्यंत झालेलं नुकसान असेल, ज्या भावना असतील त्या दुखावल्या जात असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या पुढच्या काळातही हा ठेवा टिकून राहावा यासाठी नेमकं काय करायला हवं? ज्ञानेश्वर महाराज जळगावकर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून नेहमीच्या रुटीन प्रमाणे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे. बर. आणि मूर्तीची पाहणी केल्यानंतर त्यांना असं दिसून आलेलं की काही ठिकाणी मूर्तीची थोडीशी झीज झालेली आहे. बरं. आणि ज्या वेळेस रासायनिक प्रक्रिया केली जाते त्यावेळेस त्यांचं मत आहे की साधारण 4 ते 5 वर्षांनी ही प्रक्रिया प्रत्येक वेळेस रिपीट करावी लागते. कारण काय, इथं येणारा ओघ, लोकांचा येणारा आतमधला ओघ आणि त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी असणारा हवामान, त्याचा अभ्यास करून त्यांनी त्या वेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला ज्या ज्या सूचना केल्या त्या मंदिर समितीनं त्या सूचना पाळून मूर्तीचं संरक्षण आणि जतन करणं हे मंदिर समितीचं आद्य कर्तव्य आहे. त्या अनुषंगानं भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस पाहणी करून काही कुठं काही झालंय का, काही नाही का, या माध्यमातून पाहणी करून त्याच्यातून काय करावे लागेल, काय नाही, वेगवेगळ्या तज्ञाच्या माध्यमातून आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत त्या मूर्तीवरती ती प्रक्रिया केली जाते. आतापर्यंत 4 वेळेस रासायनिक प्रक्रिया केलेली आहे. एकदा इपॉक्सीला दिलेला, एकदा सिलिकॉनचा लेप दिलेला आणि त्याच्यानंतर 2 वेळेस रासायनिक प्रक्रिया केलेली आहे. बर. आणि हे करत असताना मूर्तीला कुठेही कशाही पद्धतीचं काही नुकसान होऊ नये अशा दृष्टीनं त्या प्रक्रिया. बरं, त्या पाळल्या जात असल्याचं आपण म्हणताय. मात्र रामकृष्ण महाराज वीर यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. आपला या प्रक्रियेला विरोध का आहे? तीव्र विरोध आपण का करताय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय, बोला. हा, मी लोकशाही चॅनलचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो की आपण एक चांगली चर्चा या ठिकाणी माध्यमातून घडवून आणत आहात. धन्यवाद. आमचा जो विरोध आहे तो कुठलाही विरोध वैयक्तिक नसून एक सर्वसामान्य वारकऱ्यांची भावना आम्ही व्यक्त या ठिकाणी करत आहोत. कारण विठ्ठलाची मूर्ती ही वारकऱ्यांसाठी प्राणाहूनही प्रिय आहे. आणि ज्या ज्ञानोबा तुकोबारायांनी ज्या मूर्तीवरती आपलं मस्तक टेकवलेलं आहे ती मूर्ती संरक्षित राहिली पाहिजे ही आमची भूमिका. त्याच्याबद्दल कुठलाही संशय नाही. मात्र गेल्या अनेक वेळेला मूर्ती संरक्षण करण्यासाठी ज्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या आहेत त्या रासायनिक प्रक्रियेचाच परिणाम कुठेतरी मूर्ती खराब होताना दिसतोय. कारण गेल्या 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला मूर्तीवरती रासायनिक प्रक्रिया केली आणि पूर्ण दर्शन बंद होतं, दावा असा केला जातो की दर्शनामुळे मूर्ती झीज होतीये. मात्र संपूर्ण आपल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला मूर्तीचं त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया केली, मंदिर बंद होतं आणि त्यानंतर ही 2 वर्ष मंदिर बंद असताना रुक्मिणी मातेच्या पायाची संपूर्ण झीज झालेली होती. पूर्ण ते पाय चित्रविचित्र अवस्थे होते, आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून ते आपण दाखवलेलं होतं. मग मूर्तीचं दर्शन बंद असताना सुद्धा ती प्रक्रिया कशी काय झाली?
तर मुळामध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्ती खराब होती. याचं सगळ्यात मोठं उदाहरण महालक्ष्मी मंदिर देवस्थानची मूर्ती आहे, जी कोल्हापूरची आहे. हा 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 त्या मूर्तीवरती वारंवार रासायनिक प्रक्रिया केल्यामुळं अक्षरशः ती मूर्ती बघण्याच्या सुद्धा अवस्थेत नाही अशा पद्धतीची ती मूर्ती झालेली आहे. कुठल्या नवीन मूळ मूर्ती स्वरूपच बदललं तिचं. त्याचं बदललेलं आहे. पण पंढरपूरच्या मूर्तीला तसा पर्याय नाही. इथं दुसरी मूर्ती बदलता येणार नाही. नाही घडविला नाही बैसविला अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. या मूर्तीचा कालगणनाही कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ही मूर्ती संरक्षण करण्याकरता आमची मागणी अशी आहे की याच्यासाठी धर्मशास्त्रातले, मूर्तीशास्त्रातले, त्यानंतर वारकरी संप्रदायातल्या तज्ञांची एक चांगली समिती नेमून कायमस्वरूपी 200, 500, 1000 वर्ष या मूर्तीला काहीही होणार नाही अशा पद्धतीची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा मंदिर समितीनं प्रयत्न केला पाहिजे. तात्पुरती आपण गणपती मूर्तीला रंगरंगोटी कशी करतो तसं 4-5 वर्षाला रासायनिक प्रक्रिया तात्काळ थांबवली पाहिजे असं आमचं मनोगत आहे. बरोबर आहे. आपली बाजूही कळली, आपली मागणीही कळली. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. विठ्ठल पाटील यांना मला विचारायचं आहे, त्या उपाययोजना केल्या तर मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात जी विठ्ठल मूर्ती आहे, जी माऊली आहे, तिचं स्वरूप कायमस्वरूपी असंच टिकवून ठेवणं शक्य होईल का? त्यामध्ये तज्ज्ञांचा सहभाग होणं आवश्यक आहे का? कारण यापूर्वी जे घडलं ते उगाचच आणि लवकर केलं गेलं, कुठलाही अभ्यास न केल्या गेल्यामुळे कुठेतरी भावना मागे पुढे दुखावल्या गेल्या असतील का? विठ्ठल पाटील. मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या मी आज अत्यंत नम्रतापूर्वक हे आमचे जे काय वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत त्या बांधवांना सांगू इच्छितो की पूर्वी आपण वारी बैलगाडीतून करत होतो. जगद्गुरु तुकोबरायांचे टाळ हे दगडाचे होते, त्यांच्या 14 टाळकऱ्यांचे. छत्रपती शिवाजी महाराज घोडे वापरत होते. मग आता सुद्धा तीच यंत्रणा ठेवायची काय? आता विमान आले, गाडी आली, कार आल्या, बाईक आल्या, जहाज आले. तसं काळानुसार शास्त्रात प्रगती होत असते, संशोधक हे शोध लावत असतात. मी इतकंच म्हणेन की ही जी इपोक्सी पद्धत आहे ही शास्त्रज्ञांनी शोधून केलेली आहे. जगामध्ये हिला सर्व मान्यता आहे आणि ही दर 4-5 वर्षांनी करावी लागते. आणि ती केली नाही तर ती मूर्ती जी आहे ती मानवीत्या देखण्या स्वरूपात मिळणार नाही. माझ्याकडे अनेक असे तज्ञांचे, अभ्यासकांचे फोटो आहेत. पूर्वीच्या चुकीच्या दिसणाऱ्या मूर्ती झिजेमुळं झिजी होत राहणार, निसर्ग आहे, पण त्याला देखणी करण्याचा आणि केमिकल प्रक्रिया नाही तर ही काही रसायनं आहेत. ती रसायनं एकत्र करून त्या होती तसे परत ते दगड होतात आणि त्याच्यावर आपले जे मोती असतात शिंपल्यात सापडलेले समुद्राच्या, त्या मोत्यांची पावडर असते आणि त्याच्यातून ते परत देखणापणा येतो. अशा पद्धतीची ही भूमिका आहे. त्यामुळं काळानुसार झालेला हा बदल निसर्गामधून शोधून काढून संशोधन करून मोठ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, अगदी रात्रंदिवस या मूर्तीवर अभ्यास करणारे जे काय मंडळी आहेत तर त्या मंडळींचा असा म्हणजे सल्ला आहे की अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत ही जी आता प्रक्रिया इपोक्सीची हीच योग्य आहे. आणि त्यामध्ये हे जे काय महाराज सांगतात ते दुसरा पर्याय सांगावा यांनी. बरोबर आहे. हा पर्याय आपल्याला महंत सुधीर दास आणि रामकृष्ण महाराज वीर यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. कारण आता जो सध्या वाद निर्माण होतोय तो एकच आहे, इपॉक्सी पद्धतीनं या ठिकाणी मूर्तीचं संवर्धन करावं की अतिशय पारंपरिक पद्धतीनं. या मूळ मुद्द्यापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहे. या संदर्भातली चर्चा या सर्व मान्यवरांबरोबर एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकशाही मराठीवर न्यूज प्लॅनेट.
ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विठ्ठल पाटील यांनी ब्रेकवर जाण्याआधी जो मुद्दा उपस्थित केला की आधुनिक इपॉक्सी पद्धतीनं मात्र मूर्ती संवर्धनाचं कार्य हे अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि तेच या ठिकाणी व्हावं यासाठी ते आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे मात्र पारंपरिक पद्धतीनं याचं संवर्धन करावं यासाठी स्वतः रामकृष्ण महाराज वीर आणि महंत सुधीरदास यांनी जोर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी सुरुवात करेन रामकृष्ण महाराज वीर आपल्यापासून. जर आधुनिक पद्धत आणि पुरातन पद्धत यापैकी कुठली चांगली, कशानं मूर्ती संवर्धन केलं जाणार आहे, त्या दृष्टीने आधुनिकतेची कास धरावी असं विठ्ठल पाटील यांचं म्हणणं आहे. त्यावरती उपाययोजना त्यांनी मागितलेल्या आहेत. या उपाययोजना आपल्या पुराणांमध्ये किंवा पुरातत्व विभागाच्या पूर्वी ज्या प्रकारचा विधी आपण आजपर्यंत करत होतो त्यामध्ये कुठेतरी हे लिखित स्वरूपामध्ये आहे का? रामकृष्ण महाराज वीर. रामकृष्ण हरी. मी अगदी 2 सेकंदामध्ये विठ्ठलजी पाटील यांचं उत्तर असं देतो की आधुनिक गोष्टीचा आपण स्वीकार जरूर केला पाहिजे. सगळ्या आधुनिक गोष्टींचा आपण स्वीकार करतो, मात्र आपल्याला लाईव्ह पांडुरंगाचं दर्शन होतं म्हणून आपण पांडुरंगाच्या मूर्तीच्या दर्शनाला जात नाही का? तर जातोच ना. प्रत्यक्ष दर्शनाला महत्व आहेच आहे. तसं आयुर्वेदामध्ये अनेक प्रक्रिया या संदर्भाने सांगितलेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा मूर्ती, आपल्याकडे मूर्ती काही आज नाहीये बसवलेली, पुरातन काळापासून या मूर्तीचं संवर्धन होत आलेलं आहे. हजारो लाखो वर्षापासून ही गोष्ट होत आलेली आहे. आपल्याकडे पूर्वीपासून याच्यावरती उलट शिल्पशास्त्र हे तर भारतीय शास्त्रामधलं सगळ्यात मोठं शास्त्र आहे. त्याच्यावरती अनेक चांगल्या प्रक्रिया धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या आहेत. तशा पद्धतीच्या आयुर्वेदिक पद्धतीच्या लेपन प्रक्रिया अनेक मूर्तींना करण्यात आलेल्या आहेत. मागच्या वेळेला जी काही गडबड झाली, आम्ही त्यावेळेलाही विरोध केला होता. त्यावेळेला तज्ज्ञ सल्लागार समितीने आम्हाला सांगितलं की यावेळेला हे करणं गरजेचं आहे. आपण नंतर याच्यावरती एक विधिवत समिती स्थापन करू आणि चांगल्या पद्धतीचा कायमस्वरूपी मार्ग काढू, ही त्यावेळेस आम्हाला त्यांनी दिलेला शब्द होता. त्यावेळेला आम्ही रासायनिक प्रक्रियेला मान्यता दिली. मात्र वारंवार रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्ती खराब होत आहे आणि मुळामध्ये असं आहे की ते मूर्तीला आम्ही ती जिवंत मूर्ती आहे, लक्षात ठेवा. आपल्याला जर एखादा, तुम्ही कुठलाही ज्या पद्धतीचा रासायनिक प्रक्रिया, आपल्याला जर एखादं रसायन पायाला लावलं, पांडुरंगाच्या पायावरती एक खूण आहे की जी मुक्त केशी नावाची दाशी, तिला आपल्या रूपाचा गर्वाचा अभिमान होता. तो गर्वाचा अभिमान तिचा हरण झाला. तो पायाला तिनं बोट लावल्यानंतर ते बोट तिचं पांडुरंगाच्या पायामध्ये रुतलं अक्षरशः. इतका पांडुरंगाचा तो नाजूक असा पाय आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वर्णन केलं जातं. त्या सुकुमार पुतळ्याला वारंवार जर आपल्या अंगाला रासायनिक प्रक्रिया एकदा लावून बघा ना, मग ती प्रक्रिया काय आपल्याला आधुनिक पद्धती लक्षात येईल. आमचं मनोगत आहे, जसं आमचा देह आहे तसा आमच्या पांडुरंगाची मूर्ती आहे आणि त्याला जर उपचार, त्याची मूर्ती संरक्षित राहिली पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत नाही. मात्र मी असतील, विठ्ठल पाटील असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, हे काही मूर्तीशास्त्रातले किंवा याच्यातले जाणकार नाहीत. मूर्तीशास्त्रातले तज्ज्ञ जाणकार, आयुर्वेद शास्त्रातले तज्ज्ञ जाणकार, धर्मशास्त्रातले तज्ज्ञ जाणकार, वारकरी संप्रदायातली मंडळी यांची प्रमुखांची एक बैठक होऊन त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जावा. घाई गडबडीने जी प्रत्येक वेळेला इपॉक्सी प्रक्रिया उरकली जाते ती प्रक्रिया न करता, एकदा जर मूर्ती खराब झाली या सगळ्या तुमच्या वारंवार प्रक्रियेमुळे, तर तुम्ही कोणाला जाब विचारणार आहात नेमका? हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. तज्ञ समिती कधीपर्यंत ज्ञानेश्वर महाराज जळगावकरजी आणि उपाययोजना शोधली जाणार का? हा जो उपाय आपण सगळेजण मिळून शोधण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्यांनी एकत्र यावं, त्या संदर्भातला निर्णय घ्यावा, त्यासाठी समिती लवकरात लवकर करून निर्णय घेतला जाऊ शकतो का आणि कधीपर्यंत? ज्ञानेश्वर महाराज. नाही, मला काय ऐकायला येत नाहीये. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बरं, महंत सुधीरदासजी, मी आपल्याकडे येतो. महंत सुधीरदासजी, पुराण काळापासून मूर्ती संवर्धनाचे काही उपाय आहेत का आणि त्यापैकी कुठला उपाय हा या आपल्या माऊलीसाठी चांगला असू शकतो? आहे की देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत गणित महाराज औसेकर, हे अत्यंत म्हणजे अत्यंत संस्कारी आणि अत्यंत ज्येष्ठ असे वारकरी संप्रदायातले अध्यक्ष देवस्थानला लाभलेत. हा प्रतिष्ठा मौतिकम नावाचा ग्रंथ आहे. या संदर्भातले 6 ग्रंथ आमच्या घरात आहेत. आणि या संदर्भातली जी सगळी उपाययोजना आहे, उद्याच्या उद्या 2 दिवसात त्यांना मेल करून या संदर्भाचे जे संदर्भ आहे, वास्तविक पाहता आता महाराजांनी जो विषय केला की सजीव असलेल्या मूर्तीवरती रासायनिक प्रक्रिया करणं हेच मुळात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट ही, मी आता त्याच्या राजकारणात जात नाही. ज्ञानेश्वर महाराज जळगावकरांचा माझाही जुना परिचय. माऊलींनी 2010 साली
याच प्रक्रियेला विरोध केला होता आणि आज ते फेवर मध्ये बोलतायत. त्यामुळे आमचा स्टँड तेव्हा पण विरोधात होता आणि आजही तोच आहे. मला असं वाटतं की केमिकल रिएक्शन्समुळे वास्तविक मूर्तींचं जे प्रत्यक्ष तत्व असलेलं प्राण आहे यातल्या धार्मिक भावनेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये या सगळ्या प्रक्रिया आल्या आहेत. याचे जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ मी स्वतः घेऊन महाराजांच्या भेटीला त्या ठिकाणी आपण जेव्हा सांगाल एक प्रक्रिया करून आपण एक बैठक घेऊया. दबा देगलूरकरांनी प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र नावाचा एक अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे राजवाड्यांनी सुद्धा यावरती दहखरांनी यावरती एक लिहिलाय आणि 8व्या शतकातील या मूर्तींचं वैशिष्ट्य हे कसं जपलं गेलं पाहिजे यावरती काही सुंदर अशा एक 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 मुलाखत सुद्धा मी मुद्दाहून आपला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पाहत होतो. मला असं वाटतंय की प्राचीन सनातन वैदिक असलेल्या आयुर्वेदीय प्रक्रियेचा आपण अवलंब करावा. ती प्रक्रिया केली असता किमान 25 वर्ष तरी आपल्याला जीर्णोद्धार करावा लागणार नाही. जो या बरोबर आहे. याच उपाययोजना आपण सगळेजण मिळून अभ्यास करूयात. या मूर्ती संवर्धनासाठी कुठेतरी एक चांगलं कार्य करूयात एवढीच आपण अपेक्षा करूयात. आज वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण सर्व मान्यवर आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण चर्चा केलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.